नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडीएन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। जायकवाडीतून विसर्ग वाढवला, 27 दरवाजे उघडले, पाणी पैठण शहरात शिरले। तर पहलगाम भ्याड आतंकवादी हल्ल्यात हात असलेल्या पाकिस्तान विरुद्ध क्रिकेट खेळण्यास परवानगी दिल्याने केंद्र शासनाविरोधात ठाकरे गटाचे हातात सिंदूर घेऊन महिला आघाडीचं आंदोलन। आता बघूया सविस्तर बातम्या। पहलगाम भ्याड आतंकवादी हल्ल्यात हात असलेल्या पाकिस्तान विरुद्ध क्रिकेट खेळण्यास परवानगी दिल्याच्या निषेधार्थ केंद्र शासनाविरोधात ठाकरे गटाच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आलं। यात हातात सिंदूर घेऊन महिला आघाडी आंदोलनात सहभागी झाली होती। छत्रपती संभाजीनगर मधील क्रांती चौक येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आलं। भारत पाकिस्तान सामन्याला ठाकरे गटाचा विरोध दर्शवत सदर आंदोलन करण्यात आलं। पहलगाम भ्याड आतंकवादी हल्ल्यात हात असलेल्या पाकिस्तान विरुद्ध क्रिकेट खेळण्यास परवानगी दिल्याच्या निषेधार्थ केंद्र शासनाच्या विरोधात ठाकरे गटाने आंदोलन केलं। सदर आंदोलनात हातात सिंदूर घेऊन महिला आघाडी सहभागी झाल्या होत्या। यावेळी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली, तर महिला आघाडी सिंदूर जमा करून केंद्र सरकारला पाठवणार असल्याबाबत आणि आंदोलनाबाबत शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी माध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिली आहे। दादा, आज तुम्ही आंदोलन करून या ठिकाणी पाठवलेलं आहे, नेमकं कुठं पाठवलेलं आहे? आता आम्ही घेऊन चालू स्पीड पोस्टने नरेंद्र मोदी यांना पाठवतोय। तुम्ही पण या, तुम्हालाही निमंत्रण आहे। मी आता रेल्वे स्टेशन, कारण आज रविवार असल्यामुळे मुख्य पोस्ट ऑफिस बंद आहे, रेल्वे स्टेशनचं चालू आहे, तिथून स्पीड पोस्टने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवतो। भाजपचे नेते गिरीश महाजन यांच्यासारखे आले, विरोधकांची तोंड बंद करा आणि त्यांना आपल्या पक्षात असं तोंड बंद करून आणि तुमच्या पक्षात येऊन मला असं वाटतं तुमच्या पक्षाला सूज येते, एखाद्या दिवशी अशी उतरल ती सूज, कोणी राहणार नाही। आज कोण कोण आहे तुमच्या पक्षात? हे सगळे नेतृत्व जर बघितलं तर सगळे आयात केले नेतृत्व मोठ्या समोर आहे, आणि याचाच अर्थ विरोधकाचं तोंड तुम्हाला चांगल्या पद्धतीनं चावतंय हे लक्षात येते तुम्हाला। मागासलेल्या लाभाचा विषय झालेला आहे। शिला जातवाद्याला नेत्याने त्यांच्या जातीचं भलं केलं नाही, त्यांच्या जातीचं भलं केलं नाही। सतत माझ्या मुलाला तिकीट द्या, माझ्या बायकोला तिकीट द्या, इथपर्यंत नेते नाही। सत्य त्यांनी मांडलेलं आहे समोर, सत्य मांडलेलं आहे। कारण जे काही नेतृत्व आहे, काही मोजके सोडले तर स्वतःच्या वरती, स्वार्थाच्या वरती त्यांचे विषयच नसतात। त्यामुळे नितीन गडकरी साहेब बोलले हे काही मला असं वाटत नाही असत्य आहे। हैदराबाद गॅजेट संदर्भात बंजारी समाजाला हैदराबाद गॅजेट लागू करून एसटी प्रवर्गात समावेश करा अशी मागणी होत आहे। बंजारा पटोपट आता बंजारी समाजही आक्रमक झालेले आहे की आम्हाला हैदराबाद गॅजेट लागू करा। हैदराबाद गॅजेटचा जर कुणबींना नियम लागू करत असेल तर त्याच हैदराबाद गॅजेटमध्ये जर असं एसटी मध्ये बंजारा असेल तर मला असं वाटत नाही की त्यांची मागणी अयोग्य आहे, त्यांची मागणी योग्य आहे। गेल्या 12 तासात झालेल्या जोरदार पावसामुळे धरणात पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक झाल्याने जायकवाडी धरणातून रविवारी सकाळी मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला असून यावर्षी तिसऱ्यांदा आपत्कालीन दरवाजे उघडण्यात आल्याचं पाहायला मिळालंय। मराठवाड्याची जीवनवाहिनी असलेल्या जायकवाडी धरणातून रविवारी सकाळी मोठ्या प्रमाणावरती पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। गेल्या 12 तासात झालेल्या जोरदार पावसामुळे धरणात पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक झाल्याने तब्बल 3 वर्षांनंतर प्रथमच आपत्कालीन दरवाजे उघडण्यात आलेत। जायकवाडी पाटबंधारे विभागाने दिलेल्या माहितीनुसार धरणाचे सर्व 27 दरवाजे उघडण्यात आलेत। रविवारी सकाळी 6:30 ते 7 दरम्यान 18 आपत्कालीन दरवाजे 0.5 फुटांवरून 4.5 फुटांपर्यंत उचलण्यात आले। त्यामुळे गोदावरी नदीपात्रात अतिरिक्त 9,432 क्युसेक पाण्याचा विसर्ग वाढलाय। या विसर्गामुळे पैठण शहरातील सुमारे 1,000 घरे आणि दुकानांमध्ये पाणी शिरल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिली आहे। नदीच्या पाणी पातळीत सतत वाढ होत असल्याने गोदावरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। नागरिकांनी प्रशासनाशी सहकार्य करावं आणि आवश्यक ती खबरदारी घ्यावी असं आवाहन जायकवाडी पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता यांनी केलं आहे।
दरवर्षी रस्ते अपघातात हजारोंचे बळी जातात. वाहन चालकांनी वाहतुकीचे नियम योग्य पद्धतीने पाळल्यास हे अपघात कमी होऊ शकतील. खरं तर वाहतुकीचे नियम पाळणं ही जीवनशैली झाली पाहिजे. हा संदेश घेऊन काही चिमुकले शाळकरी विद्यार्थी, ट्रॅफिक पोलीस, डॉक्टर, यमदूत अशा वेशभूषेमध्ये शनिवारी छत्रपती संभाजीनगरच्या रस्त्यावरती अवतरले. त्यांनी वाहतूकदारांना वाहतुकीचा नियम पाळण्याचा संदेश दिला. हा उपक्रम शहर वाहतूक पोलिसांच्या वतीने राबवण्यात आलाय. छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस दलातील वाहतूक शाखा आणि माय फर्स्ट वर्ल्ड प्ले स्कूलच्या संयुक्त विद्यमाने एक जनजागृती मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत शाळकरी म्हणजेच अगदी प्रायमरीतील चिमुकल्यांनी विविध वेशभूषेत शनिवारी क्रांती चौक, बाबा पेट्रोल पंप आणि अन्य चौकांमध्ये वाहतूक नियमांची जनजागृती नागरिकांसमोर केली. पोलीस, डॉक्टर, यमराजच्या वेशभूषेतून नागरिकांना नियम पाळण्याचं आवाहन त्यांनी केलं. झेब्रा क्रॉसिंगच्या मागे उभं राहणं, फोर व्हीलर चालकाने सीट बेल्ट लावणं तसेच ट्रिपल सीट न चालवणं असे नियम नागरिकांना सांगितले. त्याबरोबर गुलाब फुल देऊन प्रतिसाद देणाऱ्या नागरिकांचं सुद्धा स्वागत केलं. यातून लहान मुलांना नियम तर कळतातच, शिवाय शिस्त, चर्चा अशा अनेक गोष्टी कळतात असं मत शाळेच्या शिक्षकांनी एडियन सोबत बोलताना व्यक्त केलंय. लहान मुलांच्या माध्यमातून वाहतूक नियम शिकवण्याचा हा एक छोटासा उपक्रम आहे. आमचा एक छोटासा प्रयत्न आहे की नागरिक जे आहेत ते मोठ्यांचं ऐकत नाही, तर निदान लहान मुलांचं तरी ऐकतील. आणि आज ते आम्ही प्रत्यक्ष बघितलं की कुठल्याच व्यक्तींनी झेब्रा क्रॉसिंग केली नाही, मुलांनी झेब्रा क्रॉसिंग क्रॉस नाही करायला सांगितलं, तर नागरिकांनी मुलांचं ऐकलं आणि लहान वयामध्ये मुलांना नियम शिकवले, शिस्त शिकवली तर ती जास्त दिवस टिकून राहते. त्यामुळे आम्हाला वाहतुकीचे नियम, वाहतुकीच्या गोष्टी मुलांना शिकवण्यासाठी हा एक छोटासा आमचा प्रयत्न आहे. यामध्ये आम्ही खास करून मुलांना यमदूत बनवलं आहे. यमदूत याच्यासाठी कारण घाई गडबडीमध्ये नागरिक जे आहेत ते गाडीची स्पीड वाढवतात, ॲक्सिडेंट होतो. ॲक्सिडेंट झाल्यानंतर एकतर हॉस्पिटल नाहीतर यमदूत हा दोनच पर्याय उरतो. त्याच्यासाठी आम्ही डॉक्टरांची पण वेशभूषेमध्ये डॉक्टर दाखवलेला आहे. डॉक्टरांमध्ये यश नाही मिळालं तर शेवटी यमदूतकडे प्रत्येकाला जावं लागतं. त्यासाठी प्रत्येक मुलांनी एक छोटासा संदेश दिलेला आहे की घाई गडबड करू नका, स्पीडवरती नियंत्रण ठेवा, जेणेकरून आपल्याला डॉक्टर आणि यमदूत हे दोन्हीपासून वाचता येईल. त्याचबरोबर काही ट्रॅफिक पोलीस आहेत, 2 मुलं ट्रॅफिक पोलीस बनलेले आहेत, काही पोलीस बनलेले आहेत. नियमाचे पालन करणं हे नागरिकांना ते शिकवत आहेत. या उपक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष मनीष पाटील, किशोर पाटील, मुख्याध्यापक रोहित गिरी, शिक्षिका सायली पवार, उज्ज्वला बनकर यांच्यासह शिक्षक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. तर या उपक्रमासाठी शहर पोलीस वाहतूक शाखाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन मिर्धे, पोलीस उपनिरीक्षक उत्तरेश्वर मुंडे, हेड कॉन्स्टेबल रवी दहिफळे यांच्यासह त्यांच्या विभागातील सर्व अधिकारी कर्मचारी यांच्या वतीने शहरातील वाहतुकी शिस्त लावण्यासाठी विविध उपक्रम राबवले जातात. त्याचाच एक भाग म्हणून शनिवारी राबवण्यात आलेल्या ह्या उपक्रमाबाबत वाहतूक शाखाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन मिर्धे यांनी अधिक माहिती दिली आहे. बघा, बऱ्याचदा आपण बघत असतो, जर देशभरातला आपण अंदाज घेतला तर खुनामध्ये जेवढे लोकांचा मृत्यू होतो त्यापेक्षा जास्त अधिक मृत्यू हा रोड अपघातामध्ये होतो. हा एकंदरीत अहवाल आहे. आपण खून झाला तर खूप गांभीर्याने घेतो, परंतु रोड अपघातामध्ये जर एखाद्याचा जीव गेला तर त्याच्यावर उपाययोजना करण्याकडे फारसा काही लोकांचा रस नसतो. परंतु एक पोलिसांच्या दृष्टीनं हा फार महत्त्वाचा आणि गंभीर विषय आहे. आमचे पोलीस कमिशनर साहेब श्री प्रवीण पवार साहेब, आमचे वरिष्ठ अधिकारी श्रीमती घाडगे मॅडम आणि सुभाष भुजंग सर आणि यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जनजागृती करण्यासाठी वारंवार प्रयत्न करत असतो. परंतु फक्त दंड आकारून किंवा लोकांना तोंडी नियम काय आहे ते समजावून सांगून बऱ्याचदा कळत नाहीत. मोठ्यांच्या किंवा पोलिसांच्या भूमिकेतून लोकांना सांगितलेलं सुद्धा बऱ्याचदा कळत नाही. म्हणून यावेळेस आम्ही लहान मुलांच्या माध्यमातून लोकांना जनजागृती व्हावी, त्यांना वाहतूक नियमन करणे सोपे पडावे आणि वाहतुकीचे नियम काय असतात, आपण बेशिस्त वागलो तर आपल्या जीविताला कशा प्रकारे धोका निर्माण होतो याची जाणीव व्हावी, म्हणून या चिमुकल्याच्या माध्यमातून आपण या ठिकाणी वाहतूक जनजागृती करण्याचा छोटासा प्रयत्न करत आहोत. आणि नक्कीच मला आशा आहे की या लहानग्यांकडे बघून यांनी केलेल्या सूचना असतील, यांनी केलेल्या विनंती असतील किंवा दाखवलेले फ्लेक्स असतील, याच्या माध्यमातून नक्कीच थोड्याफार प्रमाणात का होईना लोकांमध्ये जनजागृती निर्माण होईल. वाहतुकीचे नियमन करण्याकरिता, वाहतुकीचे नियम पाळण्याकरिता नक्कीच ते विचार करतील. कारण वाहतूक नियमन हे हा स्वयंशिस्त विषय आहे. प्रत्येकाला आपण वारंवार सांगू शकतो, परंतु जोपर्यंत तो स्वतः वाहनधारक विचार करणार नाही किंवा तो प्रयत्न करणार नाही त्याशिवाय आपण वाहतुकीचे नियमन करणं शक्य होणार नाही. त्यामुळे ह्या लहानग्याच्या माध्यमातून, लहान मुलांच्या माध्यमातून आम्ही सर्व जनतेला आवाहन करतो, सर्व वाहनधारकांना आवाहन करतो की आपण वाहतुकीचे नियम पाळावेत. कारण आपण बेशिस्त आणि
चुकीच्या पद्धतीने जर वाहनं चालवले तर नक्कीच आपल्या जीवाला धोका या माध्यमातून निर्माण होऊ शकतो. आपले जीवन खूप महत्त्वाचे आहे. आपले आयुष्य हे आपल्या स्वतःसाठी याशिवाय आपल्या पूर्ण कुटुंबासाठी देखील महत्त्वाचं आहे. त्यामुळे आम्ही हा संदेश लहान मुलांच्या माध्यमातून सर्व नागरिकांना वाहनधारकांना देत आहोत. 8.5 वर्षांनंतर जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने इच्छुकांची भाऊगर्दी वाढणार असून निवडणुकीनंतर जिल्हा परिषदेत भाजप आणि शिंदे सेनेचं अध्यक्षपदावरून रस्सीखेच होणार असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद आता 8.5 वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित झालंय. जिल्हा परिषदमध्ये राज्यात पहिल्यांदाच भाजप, शिवसेना आणि काँग्रेस अशी संयुक्तिक सत्ता स्थापनेचा प्रयोग झालाय. आता ही महायुती एकत्र निवडणुका लढवतील. मात्र निवडणुकीनंतर जिल्हा परिषद भाजप आणि शिंदे सेनेतच अध्यक्षपदावरून रस्सीखेच होणार असल्याचं राजकीय जाणकारांकडून म्हटलं जात आहे. जिल्ह्यात एका गटाची भर पडल्याने 63 गट झालेत. मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या आरक्षण सोडतीमध्ये छत्रपती संभाजीनगरचे अध्यक्षपद सर्वसाधारण गटासाठी निश्चित झाले. यापूर्वी 2012 ते 17 या पंचवार्षिकमध्ये दुसऱ्या टप्प्यात म्हणजेच 2014 नंतर श्रीराम महाजन हे सर्वसाधारण गटातून अध्यक्ष झाले होते. त्यानंतरच्या पंचवार्षिकमध्ये पहिल्या 2.5 वर्षांसाठी ओबीसी महिला प्रवर्गातून ॲडव्होकेट देवयानी डोणगावकर तर पुढील 2.5 वर्षांसाठी सर्वसाधारण महिला गटातून मीना रामराव शेळके यांनी अध्यक्षपद भूषवलं होतं. गेल्या 3 वर्षांपासून जिल्हा परिषदेचा कारभार प्रशासक पाहत आहेत. भाजपने 30च्या वर संख्याबळ नेण्यासाठी रणनीती आखली. यावेळी अध्यक्षपदासाठी 32 संख्याबळ असणं आवश्यक आहे. यासाठी भाजपने अगोदरच रणनीती आखली आहे. जिल्हा परिषद गट आणि गणांमध्ये पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करून त्यांना भाजपच्या कामांचा प्रचार करण्यास सूचना दिल्यात. तर निश्चित निवडून येणाऱ्या 4 इतर पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना पक्षात घेऊन या जागा देखील निश्चित केल्यात. मात्र भाजपला पैठण, कन्नड, वैजापूर आणि सिल्लोडमध्ये संख्याबळ वाढवण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार असून त्यासाठी शहरातील आमदार, खासदारांना जबाबदारी देण्यात येणार आहे. पक्षश्रेष्ठींची प्रविष्टा लागणार. पणाला जिल्हा परिषद ताब्यात ठेवण्यासाठी नेहमीच सर्वच पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये ओढाताण पाहायला मिळाली आहे. खासदार संदीपान भुमरे, माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार, पालकमंत्री संजय शिरसाट, खासदार कल्याण काळे हे जिल्हा परिषदेवरती वर्चस्व कायम ठेवण्यासाठी आपलं सर्वस्व पणाला लावतील. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडीएन वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आत्ताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडीएन न्यूज. तब्बल 100 वर्षांपासून यशस्वी विद्यार्थी घडवणारे मराठवाड्यातील पहिले महाविद्यालय असलेले शासकीय ज्ञानविज्ञान महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर या महाविद्यालयात नव्या शैक्षणिक वर्षात अर्थात 2025 आणि 26 मध्ये प्रवेश घेण्याची पुन्हा सुवर्ण संधी. BA, BSc आणि MA साठी प्रवेश खुले आहेत. BA मध्ये निवडा तुमच्या आवडीचे विषय. भाषा विषयाबरोबरच इतिहास, मानसशास्त्र, समाजशास्त्र आणि बरंच काही. मराठी आणि इंग्रजी माध्यमांसाठी स्वतंत्र वर्ग. BSc मध्ये बॉटनी, केमिस्ट्री, झूलॉजी, मायक्रोबायोलॉजी, कॉम्प्युटर सायन्स सारखे आधुनिक विषय. MA साठी खास अभ्यासक्रम, भूगोल, ग्रहविज्ञान आणि संगीत. शिक्षणाची उत्तम व्यवस्था, कमी खर्चात मुलामुलींसाठी महाविद्यालयाची प्रशस्त इमारत, स्वतंत्र ग्रंथालय, वाचनालय, अभ्यासिका, मुलींसाठी लेडीज रूम, प्रयोगशाळा, वसतिगृह आदींची व्यवस्था. NEP 2020 ची अंमलबजावणी. MPSC, UPSC पूर्व प्रशिक्षणाची खास सुविधा. स्पोर्ट्स, NCC, NSS आणि स्किल बेस्ड कोर्सेससह तुमच्या सर्वांगीण विकासाची हमी. प्रवेशासाठी आजच संपर्क करा. कला शाखेसाठी 9823 139664, BSc साठी 9823 04 23 59, 11वी विज्ञानसाठी 9503 81 89 94 आणि 11वी कला शाखेसाठी 9922 90 09 34. तर वाट कसली बघताय? आजच तुमच्या उज्ज्वल भविष्याची निवड करा. शासकीय ज्ञानविज्ञान महाविद्यालय. एज्युकेट, एम्पावर, एनलाइटन. मनोवृत्ती घडवा, भविष्य घडवा. आजच आपला प्रवेश निश्चित करा. 10वी 12वी झाली, आता पुढे काय? शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या महाविद्यालयाच्या शोधात आहात तर सर्व विद्यार्थ्यांसाठी एज्युकेशनचा मास्टर स्ट्रोक विवेकानंद शिक्षण संस्था संचालित विवेकानंद कला सरदार दलीप सिंग वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय समर्थनगर छत्रपती संभाजीनगर. NEP राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार BA, BCom, BSc,
BBA 2025 व 26 साठी प्रवेश प्रक्रिया व नोंदणी सुरू झाली आहे। यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक व इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ दिल्ली हे अभ्यास केंद्र उपलब्ध आहेच, परंतु आपल्या शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी प्रशस्त इमारत, 3ही विद्याशाखा, 16 विषयामध्ये PGचे अभ्यासक्रम, शिवाय 11 विषयात PhD रिसर्च सेंटर, गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण, 50 वर्षांची उज्ज्वल परंपरा, सुसज्ज ग्रंथालय, ओपॅक, लिस्ट आणि रिमोट ऍक्सेसची सुविधा, आधुनिक विज्ञान प्रयोगशाळा, सुसज्ज क्रीडा विभाग, राष्ट्रपतींच्या हस्ते गौरवप्राप्त विद्यार्थ्यांचा महाविद्यालयात सहभाग, दिव्यांगांसाठी स्पेशल कॉम्प्युटर लॅब, व्यक्तिमत्व विकासासाठी NCC आणि NSS, स्पर्धा परीक्षेसंदर्भात मार्गदर्शन, शासनाच्या सर्व शिष्यवृत्ती योजना उपलब्ध, शिवाय स्वाधार योजनेच्या विद्यार्थ्यांना परिपूर्ण लाभ। प्रवेशासाठी संपर्क 0240 23 65 845, 0240 23 65 844, 0240 23 65 813, कार्यालयीन संपर्क 0240 23 65 801। आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि द्या आपल्या करिअरला बूस्टअप। अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात। वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो। फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो। प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुड झेप अकॅडमी। पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या। शिक्षण असो किंवा नोकरी, कुठल्याही कामानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे येत असाल तर तुमच्या घरगुती जेवणाची चिंता आता मिटली। माझं नाव विलास साबळे, मी राहणारा तसा जालन्याचा। मी छत्रपती संभाजीनगर मध्ये 5 ते 6 वर्षापासून MPSC ची तयारी करतो आणि जेव्हापासून इथे आलेलो तेव्हापासून मी रुचिरा स्वयंपाकघरामध्ये जेवण करतो। घराच्या जेवणाची मला थोडी पण आठवण येत नाही, कारण रुचिरा स्वयंपाकघराचं जेवण हे घरच्या जेवणासारखं आहे आणि इथल्या जेवणामध्ये टेस्ट आहे त्याच्यामध्ये सांगायचं झालं तर खूप सगळ्या गोष्टी आहेत की त्या टेस्टी आहेत आणि इथल्या जेवणाचा माझ्या बॉडीवरती कसलाही दुष्परिणाम झाला नाही। आणि सेकंड थिंग म्हणजे इथे हायजीन आणि फूड टेस्ट खूप छान प्रकारचे आहे। तकरीबन 15 साल से आता हूँ। जब भी वेजिटेरियन खाना दिल बोला तो यहाँ आके खाता हूँ, क्योंकि यहाँ का टेस्ट और क्वालिटी बहुत अच्छी है और ये लोग जो सामान इस्तेमाल करते हैं पकाने के लिए एकदम क्वालिटी वाला सामान रहता है और यहाँ पे साफ सफाई भी काफ़ी रहती है और टेस्ट भी अच्छा रहता है। और स्पेशली मैं तो बोलूँगा यहाँ का जो जवारी की रोटी और बेसन जो क्या बोलते पिठला भाकरी एंड दैट थिंग बैगन का भरता जो रहता है वो काफ़ी टेस्टी है। और दूसरा जो है ये आलू पराठा, मेथी पराठा, पूरन पोली, दे आर गुड इन टेस्ट, व्हेरी फाइन एंड आई एम सॅटिस्फाइड बाय। घरगुती जेवणाच्या चवीसाठी एकदा अवश्य भेट द्या रुचिरा स्वयंपाकघर येथे। मस्त मास्क पहना रे तूने। थैंक यू सर। वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर। रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और है ना सर? देना। बहुत मस्त लगी आपको। ये ना सर। सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। ये ले सलाम। ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे। ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत। आपण बघत आहात एडीएन बातमीपत्र। सामाजिक न्याय विभाग हा समाजातील तळागाळातील घटकांच्या कल्याणासाठी कार्यरत असलेला शासनाचा महत्त्वाचा विभाग आहे।
या विभागाने हाती घेतलेल्या समाज हिताच्या विविध योजना आणि उपक्रम समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रसार माध्यमांची साथ अत्यावश्यक असल्याचं सामाजिक न्याय मंत्री तथा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी सांगितलंय। राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे छत्रपती संभाजीनगर येथे महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र व प्रसार माध्यम अधिस्वीकृती समितीच्या 2 दिवसीय बैठकीचं उद्घाटन शनिवारी पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते झालं। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे होते। यावेळी आमदार प्रशांत बंब, विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र व प्रसार माध्यम अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष यदू जोशी, माहिती व जनसंपर्क संचालक तथा समितीचे सदस्य सचिव किशोर गांगुर्डे, राज्य समितीचे सदस्य आणि विभागीय माहिती उपसंचालक उपस्थित होते। प्रारंभी माहिती व जनसंपर्क विभागाचे संचालक किशोर गांगुर्डे यांनी प्रास्ताविकात बैठकीच्या आयोजनाची भूमिका विशद केली आणि पत्रकारांना देण्यात येणाऱ्या सुविधांबाबत माहिती दिली। छत्रपती संभाजीनगर विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष डॉक्टर माधव सावरगावे यांनी उपस्थितांचे आभार मानले। सूत्रसंचालन जिल्हा माहिती अधिकारी डॉक्टर मिलिंद दुसाने यांनी केला। समाज कल्याणासाठी योगदान देणाऱ्या पत्रकारांना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल असं त्यांनी यावेळी जाहीर केलं। मी विश्वास नांगरे पाटील बोलतो, तुम्ही 2.5 कोटींचा घोटाळा केलाय असं व्हिडिओ कॉलवरती धमकावत सायबर भामट्याने छत्रपती संभाजीनगरमधील एका सेवानिवृत्त अधिकाऱ्याकडून तब्बल 46 लाख रुपये उकळले होते। ही फसवणूक AI व्हिडिओच्या माध्यमातून करण्यात आली होती। त्यानंतर आता स्वतः IPS अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांनी एक व्हिडिओ जारी करत सायबर फसवणुकीविरोधात आवाहन केलंय। नमस्कार, मेरा नाम विश्वास नांगरे पाटिल है। मैं 1997 बैच IPS बिलोंग करता हूँ। प्रेजेंटली मैं एंटी करप्शन ब्यूरो महाराष्ट्र में एडिशनल DG पद पर कार्यरत हूँ। ये वीडियो मैं अवेयरनेस और एजुकेशन के लिए बना रहा हूँ। आजकल साइबर क्राइम में नया ट्रेंड चल रहा है, डिजिटल डिटेंशन। इसमें लॉ एनफोर्समेंट एजेंसीज जैसे कि ED, CBI, नारकोटिक्स ब्यूरो, मुंबई पुलिस, साइबर पुलिस, इनके नाम से आपको मैसेज या वीडियो कॉल आएगा जो पूरा फरेब है, बोगस है। सीनियर ऑफिशियल्स के नाम भी बताए जाएंगे, उनका आपको वीडियो कॉल आएगा तब वो सीनियर ऑफिसर्स यूनिफॉर्म में दिखेंगे, ऑफिस जैसा उसका सेटअप रहेगा। आपको अरेस्ट वारंट आपके भेजे जाएंगे, आपने मनी लॉन्ड्रिंग किया है, आपने नारकोटिक्स का पार्सल फेडेक्स के थ्रू भेजा है, या आपने पोर्नोग्राफिक क्लिप्स, चाइल्ड पोर्नोग्राफिक क्लिप्स भेजे हैं, आपके खिलाफ इतने केसेस दर्ज है, आपके खिलाफ इतने सारे वारंट्स है, ऐसे सब एलिगेशंस, ब्लेम्स और सब बातें आपको बताई जाएगी और आप बहुत ही ज़्यादा प्रॉब्लम में हो। आपको अभी इससे अगर छुटकारा चाहिए तो हमें कोऑपरेट कीजिए करके आह्वान किया जाएगा। घर वालों को बताएंगे तो और बुरी तरह से फंस जाओगे, तो आप डरेंगे, आप किसी को कुछ नहीं बोलेंगे और आप डिजिटल डिटेंशन में जाएंगे। और जो उनका मेन ट्रैप है कि आपका बैंक अकाउंट जिसके थ्रू मनी लॉन्ड्रिंग हुआ है, ऐसा एलिगेशन हुआ है, उसके थ्रू आपको वो पैसे ट्रांसफ़र करने के लिए बोलेंगे। आप वो पैसे जैसे जैसे ट्रांसफ़र करेंगे वो बताएंगे ये फंड लीगलाइजेशन प्रोसेस है, आपका अकाउंट जो है वो सही है, गलत है, मनी लॉन्ड्रिंग के लिए यूज़ किया है, अंडरवर्ल्ड ने यूज़ किया है, हम वेरीफाई कर रहे हैं। उस झांसे में लाके आपका पूरा अकाउंट खाली करेंगे। इनफैक्ट आपको आपके म्यूचुअल फंड्स कितने हैं, FDs कितनी है, शेयर्स कितने, वो लिक्विडिफाई करने के लिए बोलेंगे। वो भी पैसे आपके उनके नाम दूसरे अकाउंट पे ट्रांसफ़र करवाएंगे और आपके नियर रिलेटिव्स, आपके बूढ़े पेरेंट्स हैं, उनके नाम से ट्रांसफ़र करवाएंगे। इमीडिएटली लोन कोई आपको लेने को बोलेंगे। ऐसे लाखों करोड़ों जो आपके हार्ड अर्न मनी है वो ट्रांसफ़र करेंगे। आपका पूरा जीवन इसमें बर्बाद हो सकता है। कृपया इस टाइप के ट्रैप से बचिए। डोंट फॉल प्रे टू सच काइंड ऑफ ट्रैप्स, डोंट अटेंड सच अननोन वीडियो कॉल्स। अगर गलती से आपने पैसे ट्रांसफ़र किए तो इमीडिएटली 1930 जो हेल्पलाइन है 1930 उसको कांटेक्ट कीजिए। पुलिस ऑफिशियल्स, साइबर ऑफिशियल्स विद द हेल्प ऑफ बैंक ऑफिशियल्स कोऑर्डिनेट करके इमीडिएटली जो फंड्स जिस अकाउंट में ट्रांसफ़र किए हुए हैं उस अकाउंट को होल्ड या फ्रीज करने की कोशिश करेंगे। उस अकाउंट से दूसरे अकाउंट में गए तो भी वो फ्रीज हो सकते हैं, लेकिन
गोल्डन आवर में ये कम्युनिकेशन होना चाहिए। नियरेस्ट पुलिस स्टेशन में जाके आपको एफआईआर देनी चाहिए। नेशनल साइबर क्राइम रिपोर्टिंग पोर्टल जो है उसको आप इमीडिएटली वहाँ भी आप एक फॉर्मेट में कंप्लेंट दे सकते हैं। इससे आपका जो नुकसान हुआ है वो भर के निकल सकता है। कृपया अलर्ट रहिए, ऑनलाइन ऑफलाइन अलर्ट रहिए। आधार कार्ड, केवाईसी, आपके डिटेल्स, ओटीपीज आप शेयर मत कीजिए और किसी भी हालत में किसी भी झांसे में आके आपके पैसे, हार्ड अर्न मनी किसी को अननोन आदमी को ट्रांसफ़र मत कीजिए। कोई पुलिस ऑफिशियल, कोई लॉ एनफोर्समेंट एजेंसीज आपको वीडियो कॉल नहीं करती है। आपको कोई ऑफिशियल आपको ऑनलाइन मैसेंजर के थ्रू या व्हाट्सएप के थ्रू अरेस्ट वारंट नहीं भेजता। ये सब फर्जी है, ये जालसाजी है। कृपया इससे बचिए, अलर्ट रहिए। आप खुद भी और औरों को भी अलर्ट कीजिए। ये बड़ी साजिश साइबर क्रिमिनल्स की है, उससे हम सबको बचना है और सेफ रहना है। थैंक यू। जय हिंद। हैदराबाद मुक्ती संग्राम दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे मंत्रिमंडळाची 2 दिवसीय बैठक घेऊन मराठवाड्याचा अनुशेष भरून काढण्यात यावा यासह अन्य मागण्यांसाठी पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं। मंत्रिमंडळाची बैठक घेण्यास नकार दिला तर मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवू असा इशारा मराठवाडा अनुशेष निर्मूलन आणि विकास मंचाच्या वतीने डॉक्टर संजय लाखे पाटील यांनी दिलाय। राज्य विधानमंडळाचं एक 3 आठवड्याचं अधिवेशन त्या ठिकाणी होतं, कारण नागपूर कराराप्रमाणे तो त्यातलं एक कलम आहे, त्याची पूर्तता सर्वपक्षीय राज्यकर्ते इरिस्पेक्टिव्ह ऑफ कोण कुठली पार्टी सत्तेत आहे किंवा मुख्यमंत्री आहे हे न करता ते पाळलं जातं आणि त्यासाठी विदर्भातली जनताही सातत्यानं त्या ठिकाणी जागरूक असते आणि ती बैठक झाली पाहिजे, अधिवेशन झालं पाहिजे, त्यांची मागणी असते। दुर्दैवानं उर्वरित महाराष्ट्राच्या नेत्यावर विश्वास ठेवून विनाकारानं मराठवाडा महाराष्ट्रात आला आणि त्याची होरपळ या महाराष्ट्रातील नेत्यांनी चालू केली आणि त्यांनी सातत्यानं हैदराबाद मुक्ती संग्रामाच्या दिवशी 2 दिवस तरी किमान मराठवाड्याच्या विकासाच्या प्रश्नासाठी बैठक घ्यायला पाहिजे, हे पथ्य पाळलं जात नाही। आता 2023ला बैठक झाली, त्यापूर्वी 2016ला बैठक झाली होती आणि आताही 2 वर्षापासून बैठक नाही। म्हणून गेल्या 1 महिन्यापासून आम्ही सातत्यानं राज्य सरकारकडे मागणी करतोय। माननीय मुख्यमंत्र्याला ईमेल पाठवलेत आणि पत्रकार परिषदेमधूनही जालन्यातून आम्ही मागणी केली। स्थानिक आमदार अर्जुनराव खोतकर असतील, अतुल सावे असतील, संजय शिरसाट असेल, यांनाही भेटून आम्ही विनंती केली की 2 दिवसाची बैठक मराठवाड्याच्या विकासाच्या प्रश्नाची छत्रपती संभाजीनगर इथे व्हायला पाहिजे आणि यावर्षी ती बैठक व्हावी अशी आपल्या माध्यमातून मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती करतो। त्याचबरोबर जी काही 2023ला बैठक झाली आणि त्यापूर्वी देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असताना 2016ला बैठक झाली, या दोन्ही बैठकामध्ये मराठवाड्याच्या विकासाची विविध प्रकल्पाला 90,000 कोटीच्या प्रकल्पाला मान्यता दोन्ही बैठकीमधून दिलेली आहे, पण त्या संदर्भात अद्यापर्यंत कसलीही कार्यवाही नाही। म्हणून 2014 ते 2024 मराठवाड्याच्यासाठी आणि जे काही 3 वैधानिक विकास मंडळ आहेत आपल्याकडे, विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्र, या संदर्भात राज्य सरकारने श्वेतपत्रिका काढली पाहिजे। वैधानिक विकास मंडळ आज बंद पडलंय, गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने मागणी सुद्धा करून सुद्धा वैधानिक विकास मंडळाचं या ठिकाणी पुनर्जीवित होत नाही। त्यामुळे नेमका मराठवाड्याचा अनुशेष किती आहे, कुठल्या क्षेत्रामध्ये किती आहे आणि आज उर्वरित महाराष्ट्र आणि विदर्भ किती पुढे गेलाय हे कळायला मार्ग नाही। म्हणून तातडीनं माननीय मुख्यमंत्री यांनी मराठवाडा विकास मंडळाची या ठिकाणी स्थापना केली पाहिजे आणि त्याच्या कार्याला या ठिकाणी सुरुवात केली पाहिजे। त्याच पद्धतीनं 17 तारखेला ते या ठिकाणी झेंडावंदन येत असतील तर त्यापूर्वी त्यांनी मंत्रिमंडळाची बैठक घेण्याचं या ठिकाणी नियोजन करावं। शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। जायकवाडीतून विसर्ग वाढवला, 27 दरवाजे उघडले, पाणी पैठण शहरात शिरले। तर पहलगाम भ्याड आतंकवादी हल्ल्यात हात असलेल्या पाकिस्तान विरुद्ध क्रिकेट खेळण्यास परवानगी दिल्याने केंद्र शासनाविरोधात ठाकरे गटाचे हातात सिंदूर घेऊन महिला आघाडीचं आंदोलन। आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात, तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज।